नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आपल्याला रेडिओवरनं, टेलिव्हिजनवरनं कळलं असेल की आज पहाटे 2:30 वाजता इस्रायलनी बहुप्रतीक्षित असलेला बदलेची कारवाई असलेला म्हणजे प्रतिशोध घेण्याची जी कारवाई होती इराणवरती, तो हल्ला केला. इराणनी 1 ऑक्टोबरला इस्रायलवरती 180 बॅलिस्टिक मिसाईल्स म्हणजे मिसाईलमध्ये सुद्धा जास्ती शक्तिशाली अशी मिसाईल्स टाकली होती. अर्थात मिसाईल टाकणं म्हणजे काय, तुम्ही आपल्याच देशात बसून बटणं दाबायची असतात. तुमच्या सैनिकांना काही धोका नसतो. तिकडे जाऊन पडलं की जिथे पडेल तिथल्या लोकांना स्फोट होईल, त्यांचा मृत्यू पावेल आणि नुकसान होईल, तुम्हाला माहीत असतं. तर मिसाईलचा युद्ध म्हणजे एक प्रकारचा पळपुटेपणा असतो की तुम्हाला त्याच्यात काही झळ पोचत नाही. पण इस्रायलसारख्या देशाशी असं युद्ध खेळताना विचार करायला लागतो, कारण इस्रायल आपल्यावरती हल्ला करणारा कोणालाही कधीही सोडत नाही. त्याचा सूड घेतल्याशिवाय ते लोक थांबत नाहीत. एक गॉडफादर नावाचा जो सिनेमा होता, त्याच्यात एक फार सुंदर वाक्य होतं की सूड हा जो आहे तर म्हणे, रिव्हेंज इज ए डिश विच टेस्ट्स बेटर व्हेन कोल्ड. म्हणजे सुडाची जी मेजवानी आहे ती थंड जितकी झालेली असेल तितकी जास्ती चांगली लागते. याचा भावार्थ असा की सूड हा जितक्या उशिरा घेतला जाईल तितका त्याचा मजा जास्ती असतो, कारण तोपर्यंत शत्रू बेसावत झालेला असतो. आता बघा, 1 ऑक्टोबरपासून सारखं बातम्या होत्या, मी सुद्धा 1-2 व्हिडिओ या विषयावर केले होते की इस्रायल कधीही इराणवरती हल्ला करेल. पण इराणसारखं घाबरून होतं. पहिल्या दिवशी जेव्हा ही बातमी आली तेव्हा इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई, वय वर्ष फक्त 82, हे तळघरात जाऊन लपले की आपल्यावरती न जाणे पडायला पाहिजे. परंतु काहीच झालं नाही हो. इस्रायलनी तोपर्यंत हिजबुल्ला म्हणजे इराणनी पाळलेले जे 3 महत्त्वाचे कुत्रे आहेत, सर्वात मुख्य म्हणजे हिजबुल्ला, जे लेबनॉनमधले दहशतवादी आहेत, शिया दहशतवादी आहेत. दुसरे हुती, येमेनमध्ये जे हुती आहेत ते शियाच आहेत. त्यांना त्यांनी इराणनी पैसे, शस्त्रास्त्र, ट्रेनिंग सगळं दिलेलं आहे. आणि तिसरे हमास, जे गाझापट्टी त्यांचे सुन्नी आहेत खरं, तरीसुद्धा इस्रायलच्या विरुद्ध काही करता येणं म्हणून इराणनी त्यांना देखील मदत पुरवली होती. इस्रायल काय करत होतं, पहिल्यांदा त्यांनी गाझामधला निपटारा केला. कारण आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला अत्यंत भयानक आणि किळसवाणा हल्ला या हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सिव्हिलियन पॉप्युलेशन म्हणजे सामान्य नागरिकांवरती केला होता. त्याच्यात 1200 लोकांच्यावरती जास्त लोकं मारली होती. आणि ही सगळी तरुणी संगीताचा उत्सव करायला गोळा झालेली होती. इस्रायली लोकांचा, ज्यू लोकांचा सण होता त्या दिवशी, आणि त्या सणाचा फायदा घेऊन ही लोकं नाचगाणं करत असताना रात्री त्यांना वेढलं, त्यांना मारलं. त्यांच्यातली लहान मुलं त्यांना ओव्हनमध्ये टाकून मारलं. म्हणजे किती क्रूर आणि नीच माणसं ही होती. मुलींवरती बलात्कार केले आणि इतकं केल्यानंतर 200हून जास्ती माणसांना ओलीस म्हणून पकडून घेऊन गेले की उद्या जेव्हा इस्रायल आपल्यावरती हल्ला करेल तेव्हा हे ओलीस आपण त्यांच्या पुढे करू की नाही तर आम्ही यांना मारू. इस्रायलने हे ऐकून घेणं शक्यच नव्हतं. त्यांनी ताबडतोब हल्ले करायला सुरुवात केली. ते अजून चालू आहेत. आत्तापर्यंत असं सांगतात की गाझातले पॅलेस्टिनी स्वतःच म्हणतात की आमचे 45,000हून जास्ती माणसं मारली आहेत आणि लाखाच्या वर माणसं जखमी केली आहेत. आम्ही तर तुमची फक्त 1400च मारली. परंतु इतकं असूनसुद्धा हे पॅलेस्टिनी लोकं असं म्हणत नाही आहेत की आम्ही तुमचे जे ओलीस ठेवलेले नागरिक आहेत त्यांना सोडून देतो आणि आता तुम्ही आम्हाला माफ करा. हे नुसतंच म्हणतात आमच्यावरती हल्ले थांबवा, कारण आमचे नागरिक मारले जातात, आमच्या बायका मारल्या जातात, आमची मुलं मारली जातात. कारण हे दहशतवादी लपतातच मुळे शाळांच्या खाली. शाळा असतील तिथे लपतात, हॉस्पिटल असतील तिथे लपतात. इस्रायलला जेव्हा दहशतवाद्यांना हल्ला करायचा असतो तर नॅचरली हे जे लपलेल्या ठिकाणी जिथे असतात तिथली माणसं सिव्हिलियन मरतात. हीच ट्रिक हिजबुल्लाची लोकं वापरायचे. अजूनही ते वापरतात. त्यांच्या भर वस्तीमध्ये इस्रायलनी फोटो पब्लिश केले की तुम्ही मिसाईल म्हणजे तुम्ही सोसायटीत एखाद्या राहत असला, तुमच्या शेजाऱ्याच्या घरात मिसाईलच स्टोअर केलेले असतील. इस्रायल जर कळलं त्यांना की इथे मिसाईल आहेत तर इस्रायल ते उडवणारच. मग शेजारी तुम्ही असला तर तुमचं कमनशीब आहे. असा सगळा हा प्रकार चालू आहे. हुतीची लोकं लाल समुद्रामध्ये समुद्रांवरती जहाजांवरती हल्ले करतात, इस्रायलवरती मिसाईल टाकतात. हा सगळा खेळखंडोबा चालू आहे. पण इस्रायल इराणवरती हल्ला करत नव्हता. काय, दहशतवादी संघटनांनी एखाद्या देशावर हल्ला करणं आणि एखाद्या देशांनी दुसऱ्या देशावर हल्ला करणं याच्यात खूप फरक असतो. इराणने जेव्हा इस्रायलवर हल्ला केला तेव्हा त्यांनी ती सीमारेषा ओलांडली होती की इराण एक राष्ट्र इस्रायलला कुठल्याही तऱ्हेची वॉर्निंग दिली नाही की आम्ही तुमच्याशी युद्ध करतोय, काही करतोय. जाऊन चक्क त्यांच्यावरती मिसाईल टाकले. इस्रायलची मिसाईलपासून संरक्षण करण्याची यंत्रणा इतकी चांगली आहे, 3 स्तरीय यंत्रणा आहे. मागे मी याच्यावरती बोललोही आहे की पहिला स्तर त्यांचा जो आहे तो आयर्न डोम त्याला म्हणतात, तो आहे. त्याच्यावरती डेव्हिल स्लिंग म्हणजे डेव्हिलची गलोल असा एक आहे आणि त्याच्यावरचा जो आहे त्याला ॲरो 1 ॲरो 2 म्हणतात. ह्या सगळ्यांनी त्यांची सगळी मिसाईल थोपवून धरली.
परंतु आणखीन बॅलिस्टिक मिसाईल जर इस्रायलवरती टाकली गेली तर त्याच्यापासून रक्षण करायला अमेरिका जी इस्रायलचे मित्र आहे त्यांनी त्यांना एक नवीन हत्यार दिलं आहे, त्याला थाड म्हणतात. दी हाय ॲटिट्यूड वॉरफेअर असं त्याचं पूर्ण नाव आहे. डिफेन्स डिव्हाइस हाय ॲटिट्यूड डिफेन्स डिव्हाइस थाड. तर या थाडचं हे अशी आहे की बॅलिस्टिक मिसाईल आलं की 4 सेकंदाच्या आत ते मिसाईलला हवेतच उडवून लावतं. ती वेगळी कहाणी आहे. तर ते अमेरिकेने त्यांना देऊन तिथे स्थापित केलेलं आहे. कारण आता इराणवरती हल्ला केल्यानंतर इराणनी जर पुन्हा बॅलिस्टिक मिसाईलचा हल्ला केला तर त्याच्याकरता तोड म्हणून हे आणून ठेवलेलं आहे. त्याच्यावरचं विरुद्ध हत्यार संरक्षणाचं साधन इस्रायलला दिलेलं आहे. कारण इराण हा अमेरिकेचा सुद्धा शत्रू आहे. आणि आता यावेळेला तर इस्रायलनी पहिल्यांदा असं म्हटलं गेलं की इस्रायलनी जे प्लॅन्स अमेरिकेला दिले होते की आम्ही कशा रीतीने इराणवर हल्ला करणार आहे ते प्लॅन म्हणे लीक झाले. मग अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने ते लीक होऊ दिले किंवा त्यांना ते सांभाळता आले नाही. बायडन तर आपल्याला माहितीच आहे, अमेरिकेचे राष्ट्रपती, त्यांना समोर दिसलेला माणूससुद्धा कळत नाही. माणूस नसताना सुद्धा ते शेकहँडला हात पुढे करतात. माणूस नसेल तिथे जाऊन त्यांना हॅलो करतात. त्यांच्या जरा डोक्यावरती आता परिणाम झालेला आहे. कदाचित त्यांना दिलेली माहिती ती बाहेर लीक झाली असेल. कदाचित इस्रायलने जाणून बुजूनच माहिती इराणपर्यंत जाईल अशी ठेवली असेल की ते घाबरून राहतील. तर इराण घाबरत होतं, परंतु हल्ला काही होतच नव्हता. हो, शुक्रवारी रात्री, शुक्रवार सुट्टीचा दिवस आहे, शुक्रवार शनिवार तिथे विकेंड असतात. शुक्रवारी रात्री विकेंडला सगळी लोकं डाराडूर झोपली असताना एकदम हल्ला झाला. आणि हल्ला कुठे कुठे झाला? तेहरानवर झाला. खुजेस्ता म्हणून तेहरानच्या आग्नेयेला एक साधारण खुजेस्ता तेहरानपासनं 780 किलोमीटरवरती आहे, तिथे हल्ला झाला. त्या खुजेस्तामध्येच आबादान ही इराणची सर्वात मोठी ऑइल रिफायनरी पण आहे. रिफायनरीवर हल्ला झाला की नाही याची माहिती अजूनपर्यंत आलेली नाही आहे. आणि इलाम म्हणून त्याच्या पूर्वेकडे जे एक जागा आहे तीसुद्धा तेहरानपासून 700 किलोमीटरवरती आहे, तिथे हल्ला झाला. इलाम आणि खुजेस्ता हे साधारण इराकच्या सीमेपर्यंत येतात. खुजेस्ताची एक गंमत तुम्हाला सांगतो. खुजेस्ताचं जे नाव आहे ते खोजीवरनं आलेलं आहे. खोजी म्हणजे साखर. खूप सुरुवातीला तिथे इराणमधली जी प्रागैतिहासिक लोकं होती त्यांनी ऊस लावला होता आणि तिथे साखरेचं उत्पादन पहिल्यांदा व्हायला लागलं. तिथे डेसफूल नावाचं जे गाव आहे तिथली साखर सुरुवातीला लोकांना, पश्चिम आशियातल्या लोकांना मिळायला लागली, असा इतिहास आहे. तर त्या खुजेस्तावरती हल्ला झाला, इलामवरती, आणि प्रत्यक्ष तेहरानमध्ये हल्ला झाला आहे. तेहरानमध्ये ज्या मिलिटरीच्या इन्स्टॉलेशन होत्या किंवा गुप्तहेर खात्याचं ऑफिस होतं वगैरे, त्या बिल्डिंगवरतीच हल्ले झालेत. आणि इस्रायलने सांगितलं आहे की हे हल्ले आमचे 100% यशस्वी झाले. इस्रायलनी 100 विमानं पाठवली होती हल्ले करायला. इतका वेळ का घेतला होता? ही 100 विमानं जी पाठवायची त्याच्यातली फायटर जर 80 विमानं फायटर असली तर ती F-35 जातीची फायटर आहेत. F-35ची रेंज आहे नॉटिकल मैलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 1200 नॉटिकल मैल. 1200 नॉटिकल मैल ॲक्च्युअल किलोमीटरचं बघितले तर 2200 किलोमीटर होतात. परंतु तेहरान ते तेल अवीवचं अंतर 1900 किलोमीटर आहे. आता 2200 किलोमीटर रेंज असलेलं विमान तिथे बॉम्ब टाकून परत कसं येणार? म्हणून त्या विमानाला हवेतच फ्युएलिंग द्यायला पाहिजे. मागे मी एकदा व्हिडिओ ते सांगितलं आहे, एअर टू एअर रिफ्युएलिंग करतात. 5 किंवा 6 विमानं एकत्र उभी नाही राहत, हवेत उडत असतात. 300 ते 500 किलोमीटर परती हवेवरनी उडतात. आणि तेव्हाच एक प्रचंड मोठं टँकरचं विमान त्याच गतीने उडतं आणि स्थिर असतं. त्या दोघांच्यामध्ये दोन्ही एकाच गतीने उडत असले. आपल्याला माहिती आहे ना, आपण लोकलमध्ये बसलो आणि फास्ट ट्रेनवर तर दुसरी लोकल गेली तर आपल्याला ती अतिशय स्लो गेली वाटते, कारण आपल्याच बाजूनी ती कधी कधी तर दोन्ही लोकल बरोबर चालल्या तर ही हालतच नाही असा भास होतो. तसा प्रकार काहीसा याच्यात होतो की हे फ्युएलवालं मोठं टँकर विमान असतं आणि 5 जवळजवळ त्याची वासरा असावी अशी 5 फायटर त्याच्यासमोर असतात आणि त्याला ती ट्यूब लावलेली असते आणि त्या ट्यूबली ते रिफ्युएल करतात. तर ही विमानं, यांचे रिफ्युएलर, त्याचा टँकर हे सगळं घेऊन गेले. हो, कारण काय आहे की मधल्या कुठल्याही देशाने त्यांना रिफ्युएलिंग करता म्हणजे इंधन पुन्हा भरण्याकरता विमानतळ दिलेला नाही आहे. कारण मधले सगळे देश इराणला घाबरले होते. इराणने सांगितलं तुम्ही जर त्यांना त्यांच्या विमानात तेल भरू दिलं तर आम्ही तुमच्यावरती हल्ले करू. ते म्हणले देत नाही. इस्रायल म्हणले उडत जा. अक्षरशः उडत जाऊन त्यांनी स्वतःचं तेल रिफ्युएलिंग भरलं आणि या 100 फायटरपैकी जी काही 70-80 फायटर असतील त्यांनी जाऊन ठोकलं. अक्षरशः इराणला बदलून काढलेलं आहे. इराणच्याकडे SA-400 मिसाईल आहेत. इराणकडे अँटी एअरक्राफ्ट गन आहेत. सगळंच असतं देशाकडे. काहीही उपयोग झाला नाही. इस्रायलचं एकसुद्धा विमान पडलेलं नाही आहे. कोणीही दगावले. इराणने सांगितलं आमचे 2 सैनिक मेले, कोणी म्हणे आमचे पोलीस मेले वगैरे. कोणीच सांगत नाही की आपल्या देशावर हल्ला झाला तर किती मेले. उदाहरणार्थ बालाकोटवरती आपण जेव्हा हल्ला केला होता ना, तेव्हा पाकिस्तानने सांगितलं होतं काही झाडं आणि काही कावळे मेले. अर्थात पाकिस्तानचं काय आहे तुम्हाला सांगतो, पाकिस्तानला ते दहशतवादी कॅम्पले दहशतवादी कावळेच वाटत असतील. त्यामुळे ते कावळे मेले तर पाकिस्तानचं काय गेलं, नवीन तयार करता येतात. असो, तर हे केलं इस्रायलनी
आणि हा हल्ला इतका प्रखर होता की इराणचं आता धाबदण आणलेलं आहे. इराणचं सगळं जे रुलिंग क्लास आहे तो सगळा सिक्युरिटीखाली भुयारात गेलेला आहे. म्हणजे इथे मोठ्या मोठ्यांनी आरडाओरडा करून आम्ही बदला घेऊ, आम्ही याव करू, आम्ही त्याव करू म्हणणारे सगळे आता बिळात बसून बदला घेण्याची गोष्टी करतायत. कारण नेतान्याहू इस्रायलचे पंतप्रधान त्यांनी सांगितलं होतं, इराणमध्ये एकही जागा अशी नाही आहे जिथे आम्ही पोचू शकत नाही. आम्हाला हवं तिथे आम्ही पोचून हवं ते करू. आत्ताच बातमी आली आहे की इराणच्या एका न्यूक्लिअर इन्स्टॉलेशनला म्हणजे अणुवीज केंद्राला आग लागलेली आहे. आता ती घातपात करून त्यांनी लावली आहे. विमानाने नक्कीच लावलेली नाही, कारण अजूनपर्यंत तरी अमेरिकेने इस्रायलला सांगितलं आहे की त्यांचे जे आण्विक कार्यक्रम आहे तिथे तुम्ही हल्ले करू नका. कारण तिथे हल्ले केल्याने ते किरणोत्सारी द्रव्य पसरलं तर फार लोक मरतील वगैरे असं त्याचं कारण सांगितलं जातं. तर तुम्ही मिलिटरी इन्स्टॉलेशनवर हल्ले करा, तेलाच्या साठ्यांवर हल्ले करू नका. म्हणून आबादान रिफायनरीवर अजून हल्ला झालेला नाही आहे. परंतु हा मेसेज इतका स्ट्रॉंग आहे की आम्ही हवं तिथे हवं तेव्हा हवं तिथे येऊन तुम्हाला ठोकू, आणि कधी ठोकू तुम्हाला सांगणार नाही. सबंध रात्रभर इराणमध्ये एकच संगीत चाललं होतं, एअर रेड वॉर्निंगचं सायरन. तुम्ही जर त्याचे व्हिडिओ पाहिले असतील तर कू 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 तो सायरन चालू होता. लोकं आपल्या घरात दबून होती आणि इस्रायल मनाला येईल तिथे बॉम्ब टाकत होते, मनाला येईल तिथे त्यांची वाट लावत होते. इराणची सगळी, ज्याला हिंदीमध्ये हेकडी म्हणतात ना, सगळी हेकडी या एका हल्ल्यात त्यांनी काढली. आणि इस्रायलच्या डिफेन्स मिनिस्टरनी सांगितलं की आत्तापर्यंत हा हल्ला थांबला आहे, पण असं म्हणले नाही आहेत की हा शेवटचा हल्ला आहे. उद्या पुन्हा मन लागलं तर पुन्हा मारू तुम्हाला. त्यामुळे आता बरं, इस्रायलचा जो विरोधी पक्ष नेता आहे त्याचं नाव आहे याईर लपीड, तो काही दिवस प्रधानमंत्रीसुद्धा होता. त्यांनी तर सांगितलं की हा हल्ला केला, ठोकलं, चांगलं केलं, पण कमी ठोकलं हो, जास्ती मारायला पाहिजे होतं, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि प्लस सांगितलं की आम्ही आमच्या डिफेन्स फोर्सेस आणि एअरफोर्सचं अभिनंदन करतो की अचूकतेने जाऊन तुम्ही सगळ्यांना ठोकून आलाय, पण जरा कमी मारलं. आता याच्याशी तुलना तुम्ही आपल्या हरामखोर विरोधी पक्षांची करा. हे केजरीवाल बालाकोटची स्ट्राईक झाल्यानंतर हे काय म्हणले, आम्हाला पुरावा दाखवा. आम्हाला वाटतं की तुम्ही हे खोटंच सांगताय, खरं तुम्ही केलेलंच नाही. अरे तुमच्या देशाने तुमच्या शत्रूच्या डोसक्यावरती दांड बॉम्ब टाकलेत, त्याचं अभिनंदन करायचं सोडून तुम्ही अत्यंत दळभद्रीपणे पुरावे मागता, पाकिस्तानच्या बाजूने तुम्ही बोलता. हे असला भिकारी विरोधी पक्ष आपल्याकडे आहे. राहुल गांधी तिकडे परदेशात जाऊन भारताची इज्जत काढतात, केजरीवाल इथे राहून भारताची इज्जत काढतात. त्याच्याविरुद्ध त्यांचा विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेता असला तरी तो सरकारला म्हणतो अजून का नाही मारलं. खरं म्हणजे तेव्हा राहुल गांधी आणि केजरीवालनी म्हणायला पाहिजे होतं की बालाकोट कशाला, इस्लामाबादवर का बॉम्ब नाही टाकला. पण ते बोलणार नाहीत, कारण पाकिस्तान त्यांचे मित्र आहेत, चीन त्यांचे मित्र आहेत. चीन तर इतके जवळचे मित्र आहेत की चीनी कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेसचा गुप्त करार आहे, गुप्त करारातली कलमं उघड करून सांगत नाहीत. हे असले सगळे हरामखोर विरोधी पक्ष ज्या देशात आहेत त्या देशाची परिस्थिती चांगली नसते, लक्षात ठेवा. आज नरेंद्र मोदी आहेत, कणखर आहेत, त्याच्यामुळे ह्या घटना घडत आहेत चांगल्या आपल्या देशाच्या बाबतीत. ही जे हरामखोर जमात गेली 10 वर्ष काँग्रेसची जो UPA राज्य होतं, आठवा तुम्ही तेव्हा किती दहशतवादी हल्ले होत होते. आत्ता काश्मीरमध्ये यांचं राज्य आले तर दहशतवादी हल्ले पुन्हा सुरू झालेत. अर्थात त्यांची नागिन बोलण्याचं काम चालू आहे, कारण केंद्रात सरकार नरेंद्र मोदींचं आहे. तर इस्रायलचा विरोधी पक्ष, आपला विरोधी पक्ष यांच्यातला फरक आपल्यापुढे आणावं म्हणून मी हे सगळं बोललो. आता महत्त्वाची गोष्ट अशी की या हल्ल्याचा परिणाम जागतिक याच्यावर काय होतो आहे. जगातल्या सगळ्या नेत्यांनी आता इराणला सांगितलं की आता तुम्ही आणखीन बदला घेऊ नका, नाही तर हे आणखीन वाढेल. कारण पंचायत अशी आहे, हे जर पेटलं तर जगभरची स्टॉक एक्सचेंज कोसळायला लागतील, कारण तेलाची उपलब्धता कमी होते. जे चालू असतं त्याची अनिश्चितता सगळीकडे सावट पसरतं, आणि तसं झालं की शेअर मार्केट खाली येतं. काल शेअर मार्केट असंच खाली आलेलं आहे. सोमवारी शेअर मार्केट उघडेल तेव्हा काय होईल त्याच्यावरती आपल्याला आता बघायलाच लागेल. त्याच्यावरती मी पुन्हा एखादा नवीन व्हिडिओ करेन. पण आजची परिस्थिती तुम्हाला सांगायची होती की इस्रायल घेणार म्हणून जो सूड होता त्या सुडाचा पहिला प्रवास काल सुरू झालेला आहे आणि इराणला मजबूत ठोकण्यात आलेलं आहे. किती ठोकलं आहे ते इस्रायल अजून सांगत नाही, इराणी अजून सांगत नाही. लवकरच त्याचेही डिटेल्स बाहेर होतील, या गोष्टी काही लपून राहणार नाही. आणि इस्रायलची अपेक्षा अशी आहे की इराणची पब्लिक म्हणेल त्या पॅलेस्टाईनी भिकाऱ्यांशी आम्हाला करायचं आहे काय. एक तर ते सुन्नी आहेत, आम्ही शिया आहोत, ते मरो ना, मेले काय आणि जिगले काय, आम्हाला काय करायचं, आमच्या डोक्यावर बॉम्ब कशाला, मग तुम्ही त्यांच्या डोक्यावर मिसाईल कशाला टाकली. हा प्रश्न ते आता स्वतःच्या त्या मूल्यांना जर विचारला आणि इराणमध्ये जर क्रांती झाली तर ती वाट पाहत आहेत इस्रायल आणि अमेरिका. बघू काय होतं ते. आपल्यावरती याचा परिणाम काय झाला तर आपल्याला इराणी आपला मित्र आहे, इस्रायली आपला मित्र आहे. आपण अर्थातच सांगणार आहोत की शांतता ठेवा, भांडणं थांबवा, म्हणजे दोघांची प्रगती सुरू होईल. बघूया काय होतं ते. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत. व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.